लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयंतने विश्वाला भेटायला बोलवलेलं असतं आणि जयंत तिथे जान्हवीच्या आठवणी काढून विश्वासमोर अगदी भावनिक झालेला असतो. विश्वा मनातल्या मनात म्हणत असतो की हा जयंत किती नाटकी करत आहे, यानेच तर जानूला आपलं आयुष्य संपवायला भाग पाडलेलं आहे आणि आता असं दाखवतो आहे की याचं खूप प्रेम होतं जानूवर. त्यानंतर जयंत पुढे म्हणतो की माझी बायको माझ्यावर खूप प्रेम करायची, परंतु तिच्या कॉलेजमध्ये एक मॅड नावाचा तिचा मित्र होता. ते दोघं खूप क्लोज होते. त्याचा मला खूप त्रास होतो आहे आणि जान्हवीने मला सांगितलं होतं की लग्न झाल्यापासनं त्या दोघांचा अजिबात संबंध नाही आहे. पण जेव्हा जान्हवीचं असं दुःखद निधन झालं त्यावेळेस त्या मॅडने मला एक पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्याने जान्हवीच्या मृत्यूला मला जबाबदार धरलेला आहे. त्यानंतर जान्हवीच्या शोकसभेमध्ये या मॅडनेच जान्हवीचा एक छान फोटो काढलेला होता आणि मला राक्षस म्हणून जान्हवीच्या आयुष्यात दाखवलेलं होतं. ते मला खूप खटकलेलं आहे. तर मला या मॅडला शोधून काढायचं आहे. त्याने मला खूप त्रास दिलेला आहे. मला या मॅडला शोधलंच पाहिजे. त्यानंतर विश्वा सगळं ऐकतो आणि म्हणतो की मग मी काय करू शकतो मिस्टर कानेटकर. त्यानंतर जयंत म्हणतो की तुम्ही मिस्टर देशमुख, तुम्ही जान्हवीच्याच कॉलेजला होता, तर तुम्ही प्लीज मला मदत कराल का या मॅडला शोधून देण्यासाठी. विश्वा म्हणतो की मग मॅडला शोधून दिल्यावर तुम्ही काय करणार आहात त्या मॅडचं. त्यानंतर जयंत म्हणतो की मी त्याचा खून करून टाकणार आहे. त्यानंतर विश्वा म्हणतो की आता तर मी स्वतः कधीच सांगणार नाही की मी मॅड आहे आणि मी माझ्या जान्हवीची मैत्री कधीच तोडणार नाही. तुला हा जो होणारा त्रास आहे तो असाच होत राहिला पाहिजे जयंत कानेटकर. आणि असं म्हणून विश्वा तिथून निघून जातो. पुढे विश्वा आता साक्ष द्यायला कोर्टामध्ये येतो आहे. जानूच्या आठवणीमध्ये विश्वा भावूक होतो आहे आणि सांगतोय की प्रेमाने जानू मला मॅड म्हणायची, मी तिचा खूप बेस्ट फ्रेंड होतो. आणि विश्व तिथे रडत असतो आणि तेवढ्या जयंतने ऐकलेलं आहे की हाच मॅड आहे. काय आता जयंत मॅडला काही गंभीर दुखापत करेल का हे पाहणं खूप रंजक ठरेल.